एक सायरन वाजायचा आणि मोबाईलवर मेसेज यायचे, सावध राहा, अंडर द शेल्टर राहा, इमारतींमध्ये राहा, मोकळ्या मैदानात मोकळ्या ठिकाणी फिरू नका. सोशल मीडियावरती रील स्टार्स काही आहेत आपल्याकडे, त्यांनी असं घबराट पसरवणारं वातावरण निर्माण केल्यामुळे आमचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, जवळचे, स्नेही सर्वजण चिंता करून आम्हाला वारंवार फोन करत होते, आमची खुशाली घेत होते. पुन्हा दुबईत जाणार का? निश्चित जाणार सर. ड्रोन दिसणं, मिसाईल दिसणं किंवा काय होणं, वास्तविकता फायटर प्लेन्स आले, हे आले, त्याचा आवाज होतो मोठा, काही स्फोट झाला त्याचा आवाज होतो मोठा. तसं प्रत्यक्षात काही जाणवलं नाही सर. दाखवलं गेलं की अल बुर्ज खलिफावर हल्ला झाला आहे आणि मोठं नुकसान झालं आहे आणि एअरपोर्टवरती नुकसान झालं. काहीही झालेलं नव्हतं. DXB एअरपोर्ट हे एकदम सुरक्षित होतं. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खमेनी यांची 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त कारवाई करीत हत्या केली. त्यामुळं या 3 देशात युद्ध सुरू झालं. त्याचा आज 6वा दिवस. या युद्धाला काहीसं 3ऱ्या महायुद्धाचं स्वरूप आता प्राप्त झालं आहे. खामेनींच्या हत्येचा सूड बदला म्हणून इराणने अमेरिकेतले आखाती देशातील लष्करी तळ लक्ष्य केलं. तेथं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. त्यात दुबईसुद्धा होतं. त्यामुळं दुबईचं हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं. परिणामी विमानसेवा ठप्प झाली. त्यामुळं भारतातील हजारो व महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक दुबईच नाही तर आखाती देशात अडकून पडले. आत्ता महाराष्ट्रातील पर्यटक विशेष विमानानं मायदेशी परतले आहेत. त्यात पिंपरी चिंचवडमधील नरेंद्र बनसोडे हे आहेत. काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष ते असून दुबईतील आपला अनुभव कथन करण्यासाठी ते आज आपल्या आवाजच्या स्टुडिओत आले आहेत. नरेंद्र बनसोडे, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की इथं जे काही चित्र रंगवलं गेलं आहे दुबईतल्या युद्धजन्य परिस्थितीचं, किंवा जणू काही तिथे लढाई सुरू आहे असं चित्र रंगवलं गेलं, परंतु तुम्ही तिथे होतात. तर मला हे सांगा की तुम्ही तिथे कधी गेला होतात, कशासाठी गेला होता आणि तुमचा तिथला अनुभव काय आहे? आपल्या सर्वप्रथम आभार व्यक्त करतो सर की आपण एका चांगल्या या विषयासाठी आम्हाला या ठिकाणी बोलत आणि हे जाणून घेऊन सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही केअर हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून काम करणारे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी आमची एक कॉन्टेस्ट होती, दुबई कॉन्टेस्ट, ती जिंकल्यामुळे चांगल्या व्यवसायामध्ये यश प्राप्त केल्यामुळे आम्हाला दुबईमध्ये रिवॉर्ड अँड रिकग्निशन अँड टुरिझम असा आमचा प्रोग्राम होता. त्या अनुषंगाने आम्ही दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आमची मुंबईहून फ्लाईट होती सर. 6:30 वाजताची फ्लाईट होती. तिकडं आम्ही पोचलो 3-4 तासानंतर आणि रात्री आम्ही दुबईमध्ये दाखल झालो. आपल्या आणि तिकडच्या वेळेमध्ये 1.5 तासाचं अंतर आहे. 1.5 तास तिकडं वेळ ते अगोदर ते आपल्यापेक्षा आपल्याकडे 10 वाजले, तिथे 8:30 वाजलेले असतात. तर अशा पद्धतीचं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही 26 तारखेला गेलो. 27 तारखेला आमचं पर्यटन आणि ठरल्याप्रमाणे सर्व त्या ठिकाणी साईट सीन्स वगैरे फिरणं सुरू झालं. 27-28 तारखेला साधारणतः 3:30-4च्या दरम्यान मला माझे मित्र अविनाश यांचा फोन आला की भारतातून की तुम्ही दुबईमध्ये आहात आणि दुबईमध्ये हल्ला झाला इराणचा, तुम्हाला कळालं का? अबुधाबी ते हल्ला झालेला आहे म्हणून. तर मग त्यावेळेला आम्हाला कळालं. त्यावेळेला मग मला विश्वास बसेना. मी त्या ठिकाणी लाईव्ह न्यूजवर पाहिलं. त्यांनी मला सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लिंक पाठवतो, तुम्ही बघा. पाहिल्यानंतर मग आम्हाला त्याच्याबद्दलची थोडीशी गांभीर्य निर्माण झालं. मी बसमधल्या इतर लोकांनाही आणि आमच्या ट्रिपचे जे प्रमुख होते संदीप सूर्यवंशी सर यांनाही मी ते कळवलं आणि सर्वांना ह्या घटनेबाबत अवगत केलं की अशी घटना बरोबर घडलेली आहे. त्यानंतर आमचं त्या दिवशीचं पर्यटन चालूच राहिलं. मात्र त्या दिवशी रात्री
बातम्या आल्या की सर्व एअरपोर्ट्स आणि विमानसेवा ही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे दुबईवरून, कारण अबुधाबी या ठिकाणी म्हणजे तुम्ही गेलात त्या पहिल्याच दिवशी हे दुसऱ्या दिवशी हा 26ला रात्री गेलो, 27ला आणि 28लाही घडलं. दुसऱ्या दिवशी, हा. आणि मग आम्हाला कळालं की अशी सर्व विमानसेवा वगैरे विस्कळीत झालेली आहे. मग आम्हाला त्याच रात्री मोबाईलवर आमच्या मेसेज आले. एक सायरन वाजायचा आणि मोबाईलवर मेसेज यायचे हम्म. की सावध राहा, अंडर द शेल्टर राहा, म्हणजे तुम्ही इमारतींमध्ये राहा, मोकळ्या मैदानात मोकळ्या ठिकाणी फिरू नका, थोडंसं फिरण्यावर वगैरे निर्बंध त्या ठिकाणच्या सरकारने लादल्याचं आम्हाला त्या मेसेजेसच्या माध्यमातून कळालं. असे 2 वेळा सायरन आमच्या मोबाईलवर वाजले सर, अर्ध्या तास 1 तासाच्या म्हणजे बाहेर अंतरामध्ये. नाही, मोबाईलवर आहे का? मोबाईलवर डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज यायचा, असं अलर्ट हा, हा. बी अलर्ट, असं अलर्ट म्हणून यायचं आणि सायरन वाजायचं. आणि ते आपण पाहिलं की ते थोडंसं सावधपणा त्याच्यामुळे त्यामुळे मग आम्हाला कळत नव्हतं नेमकं काय होतंय ते. आम्ही तिथल्या न्यूज लावल्या, न्यूजमध्ये पण तेवढं काही समजत. आम्ही दुबई फेस्टिवल सिटीमधल्या हॉलिडे इनला आम्ही राहिला होतो सर. तर संपूर्ण भारतातून आलेले 300-350 लोक आणि आम्ही पुणे पिंपरी चिंचवडमधले 40 लोक त्या ठिकाणी होतो. मग असं कळाल्यानंतर मग आमचं 1 तारखेचं जे आमचं शेड्यूल होतं ते पूर्णतः रद्द झालं आणि आम्ही सगळेजण थांबलो. मग आमच्या नातेवाईकांचे वगैरे सगळ्यांचे फोन यायला लागले, काळजीने नातेवाईकांचे, मित्रांचे वगैरे सगळ्यांचे फोन यायला लागले. आणि मग ते आपल्या इकडच्या मीडियानी ज्या पद्धतीने बातम्या वगैरे दाखवल्या तसं तिथं काही घडत नव्हतं. दुबई हे शहर अत्यंत सुरक्षित आहे. विशेषतः जे संयुक्त अरब अमिराती आहे, UAE, याच्यामध्ये 7 महानगर आहेत. त्यातले अबुधाबी एक आहे, दुबई आहे, आणि 2 शहरांच्या मध्ये 250 किलोमीटरचं अंतर आहे. अबुधाबीमध्ये हे घडलं होतं, ती राजधानी आहे तिथली. पण दुबई सुरक्षित होतं, तसं काही तिथं घडलं नव्हतं की जेणेकरून धोका आम्हाला निर्माण होईल. जे तुम्ही जसं आता म्हटलं की भारतात सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनेलनी जे काही चित्र रंगवलं तशी परिस्थिती दुबईत नव्हती. तशी परिस्थिती अजिबात नव्हती सर. दाखवलं गेलं की अल बुर्ज खलिफावर हल्ला झाला आहे आणि मोठं नुकसान झालं आहे आणि एअरपोर्टवरती नुकसान झालं. काहीही झालेलं नव्हतं. DXB एअरपोर्ट हे एकदम सुरक्षित होतं. अल बुर्ज खलिफा हे मेन मध्यवर्ती शहरामध्ये आहे. अतिशय सुरक्षित मानलं जाणारं दुबई हे शहर आहे. क्राईम रेटसुद्धा त्या ठिकाणी 0 आहे. आणि असं घडलं आहे असं दाखवण्यात आलं. TRPसाठी किंवा मीडियाने कशासाठी केलं, किंवा सोशल मीडियावरती रील स्टार्स काही आहेत आपल्याकडे, त्यांनी असं घबराट पसरवणारं वातावरण निर्माण केल्यामुळे आमचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, जवळचे, स्नेही सर्वजण चिंतातुर आम्हाला वारंवार फोन करत होते, आमची खुशाली घेत होते आणि भावनिक अतिशय झाले होते. कारण ज्या पद्धतीने व्हिडिओज प्रक्षेपित होते की बॉम्ब पडतोय, स्फोट होतोय, इमारत कोसळली जाते, एअरपोर्टवरती हडकंपी सुरू झालेली आहे, तर हे असं सगळं चित्र निर्माण झाल्यामुळे ती घबराट निर्माण झाली. वास्तविक पाहता तसं काही नव्हतं. आणि या दरम्यान आम्हीसुद्धा आपल्या तिथल्या संयुक्त अरब अमिरातीच्या एम्बॅसीशी संपर्क साधला, ईमेल्स केले, व्हॉट्सअप त्यांना केले. आपले केंद्रातील जे हवाई उड्डाण आणि नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री आहेत मोहोळ साहेब, त्यांच्याही PAशी वगैरे आमचा संवाद झाला आणि त्यांना आम्ही याची कल्पना दिली होती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या एक विशेष अधिकारी देखील माझ्या संपर्कात होत्या. त्या व्हॉट्सअपवरून सर्व माहिती माझ्याकडून घेत होत्या. आणि मग ही बातमी बाहेर आल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून आमचा इंटरव्ह्यू वगैरे आम्ही त्यासाठी दिला, की माहिती यासाठी दिली की आम्ही ABP माझाला असेल किंवा बाकी इतर काही चॅनल्सला असेल, आपला आवाजलाही आम्ही बोललो होतो की बाबा आम्ही सुरक्षित आहोत, चिंता करू नये, हा संदेश देण्यासाठी केवळ आम्ही त्या ठिकाणी आम्हाला यावं लागलं होतं. आपणही माझ्या संपर्कात सातत्याने सर होतात. आत्ता तुम्ही उल्लेख केला की जगातली सर्वात जी काही उंच इमारत आहे बुर्ज खलिफा, तर इकडे असं म्हणजे बातम्या आल्या, चित्र रंगवलं गेले की त्याच्यावर हल्ला झाला का त्याच्या जवळ ड्रोन मिसाईल पडलं. पण मला एक विचारायचं आहे, तुम्ही ज्या हॉटेलात राहत होता, तुम्ही आता उल्लेख केला, त्याच्या जवळपास कुठे असं मिसाईल पडलं किंवा ड्रोन हल्ला झाला किंवा धुराचे लोट दिसले किंवा बिल्डिंग पडली आहे, असं काही झालं? असं काहीच झालं नाही सर, असं काहीच झालेलं नाही. मी त्या ठिकाणी होतो आणि ड्रोन दिसणं, मिसाईल दिसणं किंवा काय होणं, वास्तविकता फायटर प्लेन्स आले, हे आले, त्याचा आवाज होतो मोठा, काही स्फोट झाला त्याचा आवाज होतो मोठा, तसं प्रत्यक्षात काही जाणवलं नाही सर. आम्ही त्या ठिकाणी होतो, खुशाल होतो, सुरक्षित होतो, व्यवस्थित होतो. असा काही धोका जाणवेल अशी परिस्थिती, असे आवाज किंवा अशा घटना काही त्या ठिकाणी घडलेल्या नव्हत्या. तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्हाला तिथे दुबईत युद्ध सुरू झालं किंवा इराण, इस्रायल
आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू झालं हे भारतातून किंवा तुमच्या एका मित्राने कळवलं, सांगितलं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला तरी तिथे तसं काही दिसलं नाही, वाटलं नाही. परंतु हे युद्ध सुरू झालंय तर त्याच्यानंतर तुमची स्वतःची आणि तुम्ही ज्या गटाबरोबर गेला होता त्या ग्रुपची इमिजिएट रिॲक्शन काय होती? सर्वजण सर थोडेसे चिंतातूर झाले, कारण तिसरं महायुद्ध सुरू झालं, बरोबर. अशा असं पद्धतीचंच हो. वृत्त सुरू झालं सर. करेक्ट. त्यामुळे सर्वजण चिंतातूर होते की आता काय होणार, आता आपल्याला परत येईल की नाही, किंवा हवा विमानतळं जर का बंद झाली किंवा विमानतळांचं नुकसान झालं तर आपण परत जाणं कशी चिंता आणि हुरहुर सर्वांच्या मनात होती. पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आम्हाला आमचा दिलासा त्या परिस्थितीतून मिळत होता बरोबर. की असं काही नाही की एवढी भयानक परिस्थिती आहे असं दुबईमध्ये तरी चित्र नव्हतं. आणि न्यूजच्या माध्यमातून वगैरे आम्ही बघत होतो, इंटरनॅशनल न्यूजच्या माध्यमातून असेल, BBC च्या माध्यमातून आम्ही माहिती घेत होतो, पाहत होतो सर की असं काही नाही. आमचा आंतरिक दिलासा देण्याचं काम हे तिथली परिस्थिती ही आम्हाला देत होती सर. पण तुम्ही मला वाटतं आत्ता बोललात की गेलात आणि दुसऱ्या दिवशी हे युद्ध म्हणजे सुरू झालं इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं, आणि त्यामुळं दुबईत युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण झाली. पण मग ते जरी तुम्हाला इथून कळलं असलं तरी पण त्याचा तिथे काही तुम्हाला तसं काही म्हणजे जाणवलं, म्हणजे होतं का की तसं काही बाबा आता इथे तशी काही परिस्थिती आहे की तिथलंही जीवन तसं सर्वसामान्य सुरळीत होतं असं काही? थोडंसं वाहतुकीवर परिणाम दिसला सर 1 तारखेला वगैरे, साधारणतः 1 तारखेला वगैरे वाहतुकीवर परिणाम दिसला. वाहतूक थोडी कमी झाल्याची दिसली एकदमच, पण बाकी दुसरं काही दिसलं नाही असं काही धोकादायक किंवा असं काही आहे किंवा एकदमच जनजीवन ठप्प झालं असंही काही दिसलं नाही. वाहतूक थोडी कमी प्रमाणात झाली होती एवढं मात्र आहे. तुम्ही बुर्ज खलिफाला भेट दिली? हो सर, बुर्ज खलिफाला भेट दिली. अतिशय मोठी, सर्वात जगातली उंच इमारत, 828 स्क्वेअर मीटरची इमारत, म्हणजे जवळपास सर 828 मीटरची इमारत ती, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर हवेत त्यांनी मनोरा बांधून अतिशय म्हणजे जगाला अचंबित केलेलं आहे सर. नाही म्हणजे ती हल्ला झाला किंवा तिथे काही ड्रोन पडला किंवा असं काही नाही नव्हतं, नाही ती नाही, अगदी असं काही नाही, असं काही नाही. व्यवस्थित होती सर, अगदी आणि व्यवस्थित. दुसरं मला असं विचारायचं की तुम्ही गेलात आणि दुसऱ्या दिवशी हे सुरू झालं, तर मग तुम्ही ज्या कामासाठी गेला होतात, भले पर्यटन असेल किंवा तुमचं व्यावसायिक काम तुम्ही सांगितलं, तर ते तुम्ही पूर्ण केलं की ते अर्धवट सोडून तुम्हाला परतावं लागलं? 1 तारखेला आम्हाला थोडंसं त्या ठिकाणी आमचं सगळं शेड्यूल रिशेड्यूल आम्ही केलं आणि आम्ही हॉटेललाच थांबलो, कारण सरकारच्या तिथल्या तसं सूचना होत्या की बाहेर पडू नका, मोठ्या प्रमाणात म्हणजे बाहेर जास्त फिरू नका, आपण सुरक्षित ठिकाणी राहा. त्यामुळे 1 तारखेचं आमचं शेड्यूल हे थोडंसं डिस्टर्ब झालं, त्या दिवशी आम्हाला कुठं जाता आलं नाही. आणि 2 तारखेला तर आम्हाला रिटर्न यायचंच होतं सर. 2 तारखेला आमची संध्याकाळची फ्लाईट होती. 1 तारखेला आम्हाला काही करता आलं नाही, मात्र छोट्या मोठ्या बाजारपेठा आमच्या हॉटेललाच लागून कनेक्टेड, आमच्या हॉटेललाच कनेक्टेड मॉल आहे. असं त्या मॉलमध्ये दुबई फेस्टिवल मॉल, त्या ठिकाणी आम्ही मग फिरत राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी मग थोडंसं जनजीवन सुरळीत झाल्यानंतर मग आम्ही काही ठिकाणी फिरलो. आणि मात्र आमचं शेड्यूल डिस्टर्ब झालं. मग नंतर आम्ही शॉपिंगसाठी वगैरे बाजारपेठांमध्ये वगैरे फिरत आमचं जोपर्यंत कन्फर्मेशन येण्याचं होत नाही तोपर्यंत आम्ही वेळ काढला. पण आमचं हाफ ट्रिप ही त्याच्यामुळे डिस्टर्ब झाली. तेवढ्या साईट्स व्हिजिट करणं राहिलं, कारण पर्यटकांचा सगळ्या ओघ त्या ठिकाणी असतो, त्यामुळे गर्दीचे ठिकाणं टाळण्यासाठी सूचना असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. म्हणजे तुमचं पर्यटन राहिलं, पण काम ज्याच्यासाठी गेलं होतं ते आमचं रिवॉर्ड अँड रिकग्निशन फंक्शन असतो, तो मात्र सर क्राऊन प्लाझा म्हणून हॉटेल येतं एक मोठं, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कंपनीच्या माध्यमातून संपन्न त्याच्यावर झालं. काय ह्या युद्धजन्य परिस्थितीचं सावट होतं? नाही सर, त्याच्यावर काय असं सावट नव्हतं. हे जेव्हा युद्ध सुरू झालं आणि तुम्ही अडकल्याचं कळलात, तर सुटकेसाठी तुम्ही पहिल्यांदा कोणाला कॉल केला, कोणाकडे मदत मागितली आणि तुम्हाला त्याच्यावर काय प्रतिसाद तेवढा जलद आला का? डॉक्टर अमोल कोल्हे सरांशी संपर्क साधला होता. खासदार शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमचे गाडेकर, भवन गाडेकर म्हणून आमच्या समवेत होते, ते शिरूरचेच आहेत आणि जुन्नरचे असल्यामुळे, आणि डॉक्टर अमोल कोल्हे सरांचा माझाही परिचय आहे, तर त्यांनाही कॉन्टॅक्ट केला होता, त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यानंतर आपले भारत सरकारचे नागरी हवाई विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेबांच्या PSC सातव साहेबांशी मी त्या ठिकाणी बोललो होतो. त्यांची व्हॉट्सअपवर चर्चा झाली होती आणि त्यांनी काही नंबर्स आणि ईमेल्स दिले होते. त्याच्यावरती मी स्वतः ईमेल केला होता. आमच्या सर्व लोकांची पासपोर्ट नंबर्स माहिती सर्व तिकडे संयुक्त अरब अमिरातीला पाठवली होती. त्यांच्याकडे एक लिस्ट
यादव सरांकडे एक लिस्ट पाठवली होती आणि पुढील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आम्ही होतो. अशी प्राथमिक दक्षता घेण्यासाठी आम्ही यांना संपर्क साधला होता. दुबई सरकार आणि भारत सरकार तुम्हाला ह्या अडचणीत कसा प्रतिसाद मिळाला? त्यांच्याकडून मदत तुम्हाला अपेक्षित त्या वेगानं झाली का? आणि ह्या दोन देशांच्या मदतीत सहकार्याची तुलना केली तर तुम्हाला कुठलं देश किंवा कुठलं शहर किंवा कुठलं प्रशासन उजवं वाटतं? आता ज्या ठिकाणी घडलं आहे तिकडनं सर्वात पहिले ॲक्शन्स येणं साहजिक असतं सर. त्यामुळे दुबई सरकारचे आम्हाला इमिजिएटली मेसेजेस मोबाईलवर, व्हॉट्सअपवर सायरन्स, अलर्ट्स येत होते. भारत सरकारकडून पण ट्विटरच्या माध्यमातून ज्या सूचना येत होत्या येत होत्या. पण प्रत्यक्ष महाराष्ट्रातून किंवा भारत सरकारकडून किंवा बाबा आमचे पासपोर्ट डिटेल्स, ID सर्व हे त्या ठिकाणी त्यांच्याकडं उपलब्ध होते. तसं थेट काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालं नाही. आमच्या माध्यमातूनच आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. आणि दुबई सरकारचं जास्त, कारण घटनाच तिथे घडली होती, त्यांचं जास्त आम्हाला सूचना आणि जास्त संपर्क होत होता तुलनेत आपल्या सरकारच्या. इथल्या बातम्यांमुळं असं काय वाटलं होतं की तुम्ही युद्धजन्य परिस्थितीत नाही तर युद्धातच जणू काय सापडले आहात, तर त्यामुळं तुमचे नातेवाईक घाबरले असणार हे स्वाभाविकच आहेत. पण मला एक सांगा की तुम्ही जास्त घाबरलात की तुमचे नातेवाईक, आणि मग कुणी कुणाला धीर दिला? कुटुंबीय जास्त घाबरले सर, कारण मीडियामधून जास्त न्यूज त्यांच्याकडे जात होत्या आणि ते जास्त घाबरून आम्हाला फोन करून, कारण बॉम्ब पडले, हल्ले झाले, ते एअरपोर्ट डिस्ट्रॉय झाले, हे सर्व मीडियाच्या माध्यमातून इकडे अधिक प्रमाणामध्ये प्रसारित झालं. आमच्या घरातल्यांचाही फोन, आई तर आमच्या अगदी फोनवर व्हिडिओ कॉलवर रडत होती. तसं एका वृत्तपत्रामध्ये देखील मुलाखतीत आलेलं आहे, ज्यातून मी बोललो होतो. खूप मानसिक दडपण निर्माण झालं सर नातेवाईकांवर. या बातम्या ज्या वस्तुस्थितीशी विसंगत होत्या, अशा बातम्यांनी खूप डिस्टर्बन्स निर्माण झाला आणि त्यांचा आमच्या सर्वांनाच सारखे फोन येत होते सर. 3 वेळ फोन यायचा, काय झालं, काय नाही, कसं झालं, काय होतंय का, बोलणं व्यवस्थित, तिथं व्यवस्था आहे का, मग तुम्ही भारतीय एम्बॅसीत गेलात का, कुठे गेलात, कसं राहतात, काय करताय. घबराट निर्माण झाली. दिलासा देण्याऐवजी एक शंकास्पद आणि संशयास्पद वातावरण निर्माण करून घबराट निर्माण होण्याचं काम त्या ठिकाणी झालं. तुमच्या परतण्याची सोय कुणी केली? कारण तुम्ही आत्ता सांगितलं की मला वाटतं तुम्ही 1 किंवा 2 तारखेला परतणार होतात, ते तुम्हाला रिशेड्यूल करावं लागलं. मग तुमच्या परत येण्याची तुम्हाला स्वाभाविक आहे ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मायदेशी परतण्याची तर ओढ लागलेलीच असणार. तसंही तुमचा तिथला कार्यक्रमही तुमचा जो काय होता तो संपला होता. तर मग इथे परतण्याची, कारण विमानसेवा बंद झाली होती माझ्या माहितीप्रमाणे, तुम्ही जी काही खास विमानं सोडली किंवा आली त्याच्यातून तुम्ही आलात, तर ही सोय कुणी केली आणि त्याच्याबद्दल तुम्ही कुणाला धन्यवाद द्याल, कुणाचे आभार मानाल? आमचे केअर हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून आणि आमचे जे टूर ऑर्गनायझर्स होते, जी कंपनी होती, त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी ते रेस्क्यू फ्लाईट्सचं अरेंजमेंट झालं. आणि रेस्क्यू फ्लाईट्सचं अरेंजमेंट हे वेगवेगळ्या ठिकाणाहून झालं. काही जणांचं शारजाहून झालं, काही जणांचं वेगवेगळ्या ठिकाणावरून होत होतं त्या ठिकाणच्या एअरपोर्ट्सवरून. तर आमचं जे झालं सर ते शारजा टू हैदराबाद असं आमचं रेस्क्यू फ्लाईट आलं होतं. ते फ्लाईट होतं म्हणजे व्हाया, आम्ही शारजामधून बसलो, दुबई DXB वरून नाही, शारजा एअरपोर्ट हे आमच्यापासून 40 किलोमीटर होतं. तिथून आम्ही बसलो. साधारणतः संध्याकाळच्या 7:45 वाजताचं फ्लाईट होतं आमचं, तिकडच्या टायमिंगनुसार सर. ते आम्ही हैदराबादला पोचलो रात्री 1 वाजता इकडच्या वेळेनुसार. इकडच्या वेळेनुसार मग रात्री 1 वाजता पोचल्यानंतर परवा दिवशी आमची फ्लाईट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:50ला होती हैदराबाद मुंबई. आणि मग आम्ही असं येणार होतो, पण त्या ठिकाणी आमचे केअर हेल्थ इन्शुरन्सचे वरिष्ठ आणि बाकीचे लोक आणि टूरवाले पण सगळे जे होते, संदीप सूर्यवंशी सरांसारख्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून त्यांनी संघर्ष करत त्या ठिकाणी इंडिगो एअरलाईन्सला इन्सिस्ट केलं खूप, की बाबा तुम्ही आम्हाला पुण्याला जाणारी एक फ्लाईट पहाटे 4:30ची आहे, त्याच्यामध्ये आमचे काही 5-6 लोक हे ऑलरेडी जाणार आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्याच्यामध्ये ॲड करा आणि आमचे हे 35 लोक त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या, जे पुण्याला येणार. आणि त्यांच्याशी मग त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर, बरीचशी माहिती दिल्यानंतर, बराचसा संवाद झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला ते आमच्या दुसऱ्या दिवशी जे तिकीट्स होते हैदराबाद टू मुंबई ते कॅन्सल करून आम्हाला पहाटे 4:30च्या फ्लाईटचे थेट पुण्याचे हे तिकीट्स रिशेड्यूल करून घेण्यामध्ये संदीप सरांना यश आलं आणि आम्हा सर्वांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.
आणि मग आम्ही त्या दिवशी 4:30 वाजताच्या फ्लाईटला हैदराबादला पोचलो असेल. इकडं आम्ही 6:30 वाजता वगैरे पुणे एअरपोर्टवर लँड झालो सर. अशा आपत्कालीन परिस्थितीत किंवा अशी युद्धजन्य परिस्थिती असली की आपल्याकडे वस्तूंचा काळा बाजार होतो, महागाई वाढते, म्हणजे अव्वाच्या सव्वा दराने त्या विकल्या जातात. तर तशी काही परिस्थिती ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला दुबईत दिसली का? म्हणजे बाबा अव्वाच्या सव्वा भाव किंवा त्या वस्तूंचा पुरवठा कमी झाला आहे आणि मग त्याच्यामुळे त्या महाग झाल्यात किंवा काळा बाजाराने विकतायत, असं काय आढळलं का? नाही, असं काही आढळलं नाही सर. जे ते होते ते दर त्या ठिकाणी फिक्स होते. दिरम ही तिथली करन्सी आहे, दिरम ही तिथली चलन पद्धती आहे. तर तसंच होतं सगळं, जसं आधी होतं. त्यात कुठेही वाढ झाली नव्हती, कुठल्याही गोष्टींचा तुटवडा नव्हता किंवा कुठल्याही गोष्टी ह्या अतिरिक्त किमतीने विकल्या जाऊन त्यातनं पिळवणूक होत होती, असा काही प्रकार त्या ठिकाणी नव्हता. ज्या किमती आहेत त्या स्थिर होत्या, निश्चित होत्या. बाजारपेठेमध्ये पण ज्या किमती जशा आहेत तशाच होत्या. तुम्ही गेलात, पर्यटक म्हणून गेला होता, तुम्ही काही दिवसापुरतं काम होतं किंवा तुम्ही तुमच्या कामासाठी गेला होतात, परंतु आखाती देशात कामासाठी कायम वास्तव्याला लाखो भारतीय आहेत. तर मग तुमची काहीशी अडचण झाली किंवा तुम्ही अडचणीत सापडला होतात, तर मग तिथले भारतीय म्हणा किंवा तिथले महाराष्ट्रातील म्हणा किंवा पुण्यातले म्हणा काही मंडळी असतील, तर त्यांच्याशी काही तुम्ही मदतीसाठी संपर्क केला का? त्यांनी काही मदत दिली का, संपर्क केला तर, किंवा स्वतःहून ते तुमच्या काही मदतीला आलं, असं काही घडलं का? सर, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. दुबईमध्ये कसं आहे सर की तिथे 30% लोक तिथले लोकलाईट आहेत, बाकी 70% लोक हे भारत, बरोबर, पाकिस्तान, बांगलादेश आणि जगातल्या इतर ज्या ह्याच्यामधून आहेत. तर बरेचसे जण संपर्कातले सुद्धा आपल्या ते ज्या ठिकाणी होते की जे दुबईमध्ये ऑलरेडी राहिला आहेत, त्यांचे फोन येणं, भेटायला येणं, हॉटेलवर बोलणं, असं आमच्या सर्व सहकारी मित्रांसोबत वगैरे होतो. त्यांचे नातेवाईकही भेटायला येत होते, बोलत होते, सांगत होते की घरी चला, अडचण असेल तर. असं दिलासा देण्याचं काम सर्वजण करत होते. ज्यांना ज्यांना कळालं की हे दुबईमध्ये आहेत, मग ते दुबईतले असोत किंवा भारतीय असोत, सर्वजण फोन करून खुशाली विचारून काही मदत हवी आहे का, कशा पद्धतीने सहकार्य करता येईल, ह्या गोष्टी सर्वजण कटाक्षाने, दक्षतेने पाहत होत्या. ही खूप आनंदाची बाब आहे सर. आणि या दरम्यान सर एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगेन की खरे आपल्याशी जोडले गेलेले लोक, नातेवाईक, मित्र, स्नेही, इथे संबंधित, हे त्या दिवसांमध्ये लक्षात आले सर. अडचणीच्या वेळेला खूप लक्षात आले. रोज कॉन्टॅक्ट करणारे काही लोक होते, म्हणजे कुटुंबाव्यतिरिक्त सुद्धा असे चेहरे अनेक उजागर झाले, अजून प्रस्थापित झाले मनामध्ये. उदाहरणार्थ मित्र परिवार असेल, सहकारी असतील, व्यावसायिक संबंधातले असतील, नातेवाईक असतील, कॉलनीमध्ये राहणारे पण आमचे लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनी सर अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. विशेषतः या दरम्यान लक्षात आलं की आपण जवळचे किती लोकांचे आहोत आणि काही लोक संबंधांचं महत्त्व आणि आपल्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व काय आहे इतरांच्या जीवनात, त्या दरम्यान खूप अधिक प्रभावीपणे लक्षात आलं सर. म्हणजे आम्ही सुद्धा आवर्जून उल्लेख आणि विचारपूस केली, कसे आहात ते. निश्चित सर, निश्चित सर. आपणही खूप आम्हाला आधार दिला, चौकशी केली, दैनंदिन स्वरूपात म्हणजे संपर्कात असणाऱ्यामध्ये आपण आवर्जून होतात सर. आपल्या आवाजच्या वतीनं आम्हाला काळजी हो, होती हो, म्हणून हो, हो, आमच्या हो. याच्या निश्चित. संपर्कातून तुम्हाला विचारपूस केली आणि ती विचारपूस आम्ही पुढे चालू ठेवली आणि म्हणूनच त्याची जाणीव ठेवून तुम्ही काल आलात, मायदेशी आलात, दुबईवरून लगेच आलात, आमच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा की अशी परिस्थिती घडली, असा अनुभव आला, कटू म्हणता नाही यायचा, परंतु थोडासा अडचणीत आणणारा अनुभव आला, तर तो जमेस धरून किंवा तो लक्षात ठेवून पुन्हा दुबईत जाणार का? निश्चित जाणार सर. कारण हे युद्ध वगैरे ह्या गोष्टी ह्या निश्चित असतात. आणि हे काय झालं सर, जे तुम्हालाही माहिती की जागतिक दर्जामध्ये, जागतिक स्तरावर जे तेलाचं सामर्थ्य मिळवण्याचं काम हे सर्व महासत्ता आणि इतर देशांनी सुरू केलं आहे की ऑइल बिझनेस कॅप्चरिंगसाठी त्या ठिकाणी साम्राज्यवादाच्या भूमिकेतून, साम्राज्यवाद विस्तारित व्हायच्या भूमिकेतून हे सर्व प्रकार होत आहेत, आपल्याला माहिती आहे. पण दुबई त्यासाठी जाईन सर. मी आवर्जून सांगेन प्रेक्षकांना की दुबई हे एक देश तो नाही आहे, ते एक महानगर आहे. पण एका वाळवंटातून साध्या मासेमारी करत असलेल्या वाळवंटी प्रदेशामधून थोडासा ज्या ठिकाणी पाण्याचा भाग होता आणि अधिक वाळवंट होतं, त्या ठिकाणी मासेमारी करून पुढे आलेले हे दुबईचं सूत्र जे आहे यशाचं, की महानगर होणं आणि जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र होणं, व्यापारी केंद्र होणं, त्या ठिकाणी गुंतवणुकीचं जगातलं एक महत्त्वाचं केंद्र होणं, ज्या
दुबईने आज जगातली सर्वात मोठी इमारत बनवली, जगातला सर्वात मोठा मॉल बनवला, जगातलं सर्वात मोठं 7 स्टार ओनली हॉटेल बुर्ज अल अरब नावाने त्या ठिकाणी बनवलेलं आहे. स्वतःचा एक पाम जुमेरा बीच म्हणून, ज्याला पाम ट्री म्हणतो आपण, खजुराच्या झाडासारखा पुढचा शेप असणारं असं एक बीच त्यांनी डेव्हलप केलं. ते पण आर्टिफिशियल, कृत्रिम बीच, कृत्रिम बेट निर्माण करणं, कृत्रिम बीच निर्माण करणं. आणि त्यांनी 14 महिन्यामध्ये काहीतरी 35 किलोमीटरची मेट्रो विकसित करून दाखवली. तर असं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेत असणारा, विकासाच्या बाबतीमध्ये वेगवान असलेलं जगातलं सर्वात प्रभावी शहर आज दुबई हे महानगर बनलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे एका व्यक्तीच्या विकासाच्या धोरणाची आणि एका व्यक्तीच्या विकासात आणि शिस्तीमध्ये आणि सातत्यामधून जो फरक पडतो त्याचं उदाहरण त्या ठिकाणी शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतूम हे त्या संयुक्त अरब अमिरातीचे जे 7 महानगर आहेत, 7 छोटे अमिराती आहेत, त्याचे ते पंतप्रधान आहेत आणि उपराष्ट्रपती देखील आहेत. आणि 2006 पासून ते रुलर ऑफ दुबई आहेत, जे दुबईचे सत्ताधीश आहेत. त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड अशी मोठी विकास कामं आणि त्या ठिकाणी झाली सर, की इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि टुरिझम, नवशोध, तंत्रज्ञान आणि पर्यटन आणि बिझनेस सेंटर असं त्यांच्या या चतुर्सूत्रीतनं त्यांनी अतिशय सुंदर असं दुबई महानगर त्या ठिकाणी विकसित केलं. आपण आयुष्यात एकदा तरी जरूर दुबईला भेट द्या असं मी या मुलाखतीच्या माध्यमातून आवर्जून तुम्हाला सांगेन. की विकास काय असतो सर, त्या ठिकाणी म्युझियम ऑफ द फ्युचर म्हणून एक ओव्हल आकाराची सुंदर अशी इमारत त्यांनी बनवली. त्याच्यामध्ये AI, रोबोटिक्स, टेक्नॉलॉजी, 2070चं जे विजन आहे, 2070ला जे दुबई असेल आणि त्याचं पूर्णतः चित्रमय व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी ते प्रक्षेपित आत्ताच केलेलं आहे की 2070ची दुबई काय असेल आणि यापूर्वी दुबईचा कसा विकास होत गेला हे सर्व त्या म्युझियम ऑफ द फ्युचरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर स्वप्ननगरी आणि एक दिशादर्शक, दृष्टीदर्शक अशी दुबई अनुभवायला मिळाली सर. हे होते नरेंद्र बनसोडे. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धात दुबईत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकून पडले होते. त्यांनी तेथील अनुभव, काल ते पिंपरी चिंचवडमध्ये येतात, लगेच आज आपल्या स्टुडिओत आले आणि त्यांनी दुबईतला आखो देखा हाल सांगितला. भारतातील चॅनेल आणि सोशल मीडियानं जे दुबईतलं चित्र रंगवलं होतं ते कसं खोटं आहे किंवा त्याला छेद देणारं माहिती त्यांनी दिली. आणि एवढंच नाही तर पुन्हा दुबईला जाणार असं त्यांनी निक्षून सांगितलं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, आपला आभारी आहे.